मुद्दाम केलं ना तुम्ही? तुम्हाला असं गोंधळ घालायचा होता ना? कशाला त्यांना बोलवलं? अगं गोंधळ नव्हता घालायचा. हे सगळं झाल्यावर मी हिला सांगणारच होतो. सगळं समजावून सांगितलं असतं मी हिला. काय समजून सांगणार होता तुम्हाला? आता हेच लग्न झालेलं समजून सांगणार होता मला तू? म्हणजे मला एक शब्द देतोय आणि बायकोच्या हट्टासाठी दुसरंच करतोय काय? हा, पण हे लक्षात ठेव, तुझा जेवढा हिस्सा आहे ना त्या इस्टेटीमध्ये तेवढाच माझा पण आहे. हे लक्षात ठेव, विसरू नको तू. आणि तसं जर केलं ना तर तुमच्यापेक्षा मी जास्त श्रीमंत होईल, माहितीये? जाऊ दे. हे बघा मामा, आम्हाला हिस्सा बिस्सा काही नकोय. माझं राणीव खरंच मनापासून प्रेम आहे. तुम्ही दिलतं ना वचन, मला दिलतं का नाही? हा ठीक आहे ना, आता आम्ही पैशाने गरीब आहे. बाप गेल्यानंतर आम्हाला नाही कोणी कमवून दिलं, पण आम्ही आमच्या पाय उभे आहेत. पण माझ्या आई कधी म्हणले नाही माझा हिस्सा आहे घेऊ, सगळ्या गोष्टी करू का, तर माझा भाऊ सुखी राहावा म्हणून. कधी दारात आले का रे तुझ्या मी मला साडी चोळी घे म्हणून? अरे वर्ष येत नाही मी तोंड दाखवायला तुला, का तर ह्या वहिनींचा स्वभाव असा आहे म्हणून. अजिबात नाही, माणुसकी नाही अजिबात त्यांच्यामध्ये. एक ननंद आहे, खपत नाही अजिबात.